नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जानेवारी महिन्यात सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जो फेस्टिव्ह दिवस असतो तो म्हणजे 26 जानेवारी, आपला रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन. आणि या दिवसाला अजून स्पेशल बनवण्यासाठी मी स्वराली आपल्यासोबत ट्राय कलर इडलीची रेसिपी शेअर करते. चला पटकन सुरू करूया रेसिपीला. पण त्याआधी सपोज आपण माझ्या चॅनलला न्यू असाल तर अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. इडलीसाठी आपल्याला सगळ्यात आधी इडली बॅटर तयार करून घ्यायचे. त्याच्यासाठी मी इथे रोजच्या वापरातले 2 वाट्या तांदूळ भिजत घातलेले आहे. तसंच इथे आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ सुद्धा भिजत घालायची. तांदूळ आणि उडीद डाळ आपल्याला 6 ते 7 तास किंवा ओव्हरनाईट भिजवून घ्यायचे. तांदूळ आणि उडीद डाळीतलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला 1 कप पोहा स्वच्छ धुवून घालायचे. पोहा घातल्यामुळे इडली खूप छान फुलतात, तसं छान सॉफ्ट जाळीदार बनतात. हे सगळं आपल्याला अगदी खूप मिनिमम पाणी घालून जाडसर वाटून घ्यायचे. वाटलेल्या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कव्हर करून रात्रभर आपल्याला हे पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचे. मी हे इडलीचं बॅटर ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं. आपण इथे पाहू शकता काय मस्त आपलं हे इडली बॅटर फर्मेंट झालेलं आहे, खूप रेट झालेलं आहे. याची क्वांटिटी सुद्धा खूप वाढलेली आहे. आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याच्या आता आपण इडली करायला घेऊ शकतो किंवा आपण या पिठापासून डोसा, उत्तप्पा यासारखे पदार्थ सुद्धा करू शकतो. तसंच हे बॅटर एअरटाईट कंटेनर मध्ये फ्रीज मध्ये स्टोर केलं तर 4 ते 5 दिवस टिकतं. आपण इथे तिरंगा इडली करतोय, त्यासाठी आपल्याला इडली बॅटर 3 वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड करून घ्यायचे. ज्या बॅटर मध्ये आपण कलर वापरणार आहोत ते बॅटर आपल्याला लागेल तेवढंच घ्यायचंय, अगदी खूप घ्यायचं नाहीये. मी इथे प्रत्येकी 2-2 चमचे इडलीचं पीठ वेगळ्या बॉल मध्ये घेते. इथे मी ऑरेंज लिक्विड फूड कलरचा वापर केलेला आहे. या जागी आपण पावडर फूड कलर जो येतो तो वापरू शकता किंवा आपल्याकडे जो फूड कलर अवेलेबल आहे त्याचा उपयोग आपण इथे करू शकता. किंवा आपल्याला सपोज फूड कलर वापरायचा नाहीये आणि तरीही ट्राय कलर इडली करायची आहे तर ऑरेंज कलर साठी आपण गाजराची प्युरे आणि ग्रीन कलर साठी आपण पालक प्युरे वापरू शकता. इडली बनवण्यासाठी इडली मोल्ड आपण तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेऊया. प्रत्येक रंगाचं इडली बॅटर आपल्याला इडली मोल्ड्स मध्ये घालून घ्यायचे. अगदी खूप घालायचं नाहीये, कारण इडली शिजल्यानंतर ती थोडी फ्लफी होतात म्हणजेच फुलतात, म्हणून आपल्याला थोडासा जागा ठेवायचा असतो. स्टीमर मध्ये पाणी मी इथे उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळायला लागलंय. आता आपण इडली स्टीम करून घेऊया. इडली स्टीम करत असताना आपल्याला इडली 15 मिनिटांसाठी हाय टू मीडियम फ्लेमवर किंवा हाय टू मीडियम हीटवर इडली स्टीम करून घ्यायची असतात. जोपर्यंत एक मोल्ड इडलीचं स्टीम होते तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या मोल्ड मध्ये इडली तयार करून घेऊया. या मोल्ड मध्ये आपण तिरंगा शेपची इडली तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इडलीच्या प्रत्येक मोल्ड मध्ये एका बाजूला ऑरेंज इडली बॅटर आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन इडली बॅटर घालायचे आणि मध्ये आपल्याला पांढऱ्या इडली बॅटरची लाईन द्यायची आणि ही आपली तिरंगा फ्लॅग इडली स्टीमिंग साठी तयार. एक मोल्ड इडली आपली स्टीम होऊन झालेली आहे, ही काढून घेऊया. आणि जी आता तिरंगा इडली केली आहे ती इडली आपल्याला या स्टीमर मध्ये ठेवून 15 मिनिटांसाठी मीडियम टू हाय हीटवर शिजवून घ्यायची. आणि तिरंगा इडली सुद्धा आपली तयार झालेली आहे. ही इडली आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच मोल्ड मधून बाहेर काढायची आहे. या पिठापासून आपण ट्राय कलर डोसा सुद्धा बनवू शकतो. डोसा बनवण्यासाठी पॅनला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचंय. पॅन चांगला गरम झाला की त्यावर आपल्याला आपलं जे इडली बॅटर होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचंय आणि डोसे करायला घ्यायचे. आणि या प्रकारे आपले ट्राय कलर इडली आणि डोसे तयार झालेले आहे. तेव्हा येत्या 26 जानेवारीला म्हणजेच रिपब्लिक डे ला या प्रकारे ट्राय कलर इडली बनवून रिपब्लिक डे सेलिब्रेट करा. आणि व्हिडिओ आवडला की नाही हे कमेंट करून कळवा. तसंच स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर फॅमिली बरोबर या चॅनलला शेअर करा. धन्यवाद.